म्हणजे आजपर्यंत खड्ड्यातून येत होतो, आता कॉन्क्रीटचे रस्ते झाले त्यामुळे जरा बरं वाटतंय. पण शहरात एंट्री करताना जी काय आपण दुर्गंधी जी घाण बघतोय ना, त्यानं आपल्या शहराचं रिप्रेझेंटेशन कशा प्रकारे होत असेल. तुम्ही कचरा बघा राव, अक्षरशः उकिरंडा करून टाकलाय आपल्या शहराचा. एवढा चांगला रस्ता आहे, आपण वरून शिवरपूर मध्ये कॉन्क्रीटच्या रस्त्यानं एवढ्या मोठ्या रस्त्यानं प्रवेश करतोय, पण प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला काय दिसतंय तर घाण, कचरा, उकिरंडा. माझं एकच म्हणणं आहे, नगरपालिका कचरा उचलेलो ते त्यांचं कामच आहे, पण जी कचरा टाकतात ना त्यांना आपण अकलीचा भाग पाहिजे. मुळात कसं, जी शिकलेली लोक आहेत ना तेच इथे कचरा टाकतात. एवढ्या चांगल्या रोडला चालण्यासाठी राव फुटपाथ दिलाय, माणसानं चालायच कुठनं, कचऱ्यातनं. म्हणजे फुटपाथ कशासाठी आहे की चालणाऱ्यांना सुविधा व्हावी, कुठेतरी अपघात होऊ नये म्हणून हा फुटपाथ आहे. फुटपाथवर जर एवढा कचरा पडत असेल तर माणूस चालणार कुठून, रोडवरून. आणि एखादा अपघात झाला तर जो येऊन धडकला त्याच्यावरच कारवाई होणार हो. बरं, हे कचरा टाकते ह्यांच्यावर कधी कारवाई होणार. मला नागरिकांना एकच विनंती करायची की बाबांनो, हे शहर आपलं आहे. कचरा रस्त्यावर टाकण्यापेक्षा, मी प्रत्येक वेळेला सांगतोय, नगरपालिकेचा नंबर मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या खाली देतो. तुमच्याकडे जर कचरा साठत असेल तर नगरपालिकेत फोन करा, कचरा गाडी तुमची सोय करेल. पण तुम्ही नगरपालिकेला फोन करा, असा उघड्यावर कचरा टाकू नका राव.